मित्रांनो, आजच्या लेक्चरमध्ये आपण एक युनिट अँड डायमेन्शन नावाचा टॉपिक शिकणार आहे. तो एक फिजिक्सचा टॉपिक. आता तुम्ही म्हणाल आतापर्यंत आपण नेम रिॲक्शन शिकत होतो, मग मध्ये जे कसं आहे तर हे नेम रिॲक्शन तर आपण शिकणार आहे. लगेच नेम रिॲक्शनचे व्हिडिओ तर अपलोड करेल ते शिकवत राहील, पण थोडं फिजिक्सचा आता थोडं फिजिक्सचा पण टॉपिक शिकवायचा. आता फिजिक्सच्या युनिट अँड डायमेन्शन टॉपिक. आता फिजिक्स मधल्या ज्या सगळ्या गोष्टींची जी लँग्वेज आहे ती म्हणजे एसआय युनिट. ते आपण आज शिकणार आहे, बरोबर. आता फिजिक्स मध्ये पहिला पार्ट आहे म्हणजे फिजिकल क्वांटिटी. तिथून त्यांची सुरुवात होते. आता फिजिकल क्वांटिटी म्हणजे काय बघा. फिजिकल क्वांटिटी बरोबर. फिजिकल क्वांटिटी म्हणजे अशा क्वांटिटी म्हणजे कॅरेक्टरिस्टिक विच कॅन बी मेजर्ड. दिस इज कॉल्ड फिजिकल क्वांटिटी. ते इथं लिहून देतो. characteristic which can be measured. बरोबर. कॅरेक्टरिस्टिक विच कॅन बी मेजर्ड म्हणजे फिजिकल क्वांटिटी. आता फिजिकल क्वांटिटीचे दोन टाईप पडतात. एक फंडामेंटल क्वांटिटी आणि एक डिरेक्ट क्वांटिटी. त्यातले आपण फंडामेंटल क्वांटिटी बघू. पहिली फंडामेंटल क्वांटिटी. आता फंडामेंटल क्वांटिटी म्हणजे काय? ती इंडिपेंडंट आहे. ती क्वांटिटी म्हणजे ते डिपेंड क्वांटिटी नाही, ती इंडिपेंडंट क्वांटिटी. पहिला पॉइंट काय? इंडिपेंडंट क्वांटिटी. हा. दुसरा पॉइंट काय आहे? ती एक बेस क्वांटिटी आहे. बेस क्वांटिटी. बरोबर. बेस क्वांटिटी हे क्वांटिटी फिक्स क्वांटिटी आहे, ज्या की 7 आहे फक्त. त्या पण आपण शिकणार आहे की फंडामेंटल क्वांटिटी मध्ये 7 कोणत्या कोणत्या आहेत, बरोबर. ही बेस क्वांटिटी म्हणजे त्याच्यात की पॉइंट्स लिहितो मी. ही एक फंडामेंटल क्वांटिटी, बेस क्वांटिटी, बरोबर. आणि ओनली सिम्बॉल्स बरोबर. फक्त सिम्बॉल. आणि त्या 7 फिक्स क्वांटिटी कोणत्या कोणत्या आहेत बघा. मी तर तुम्हाला सांगतो. पहिलं लेंथ, दुसरं मास, तिसरं लेंथ मास टाइम, चौथं टेम्परेचर, पाचवं करंट, 6 लेंथ मास टाइम टेम्परेचर करंट ल्युमिनस इंटेन्सिटी. आणि एक पडतो 7वा प्रकार अमाउंट ऑफ सबस्टन्स. हा बघा. आता आपण युनिट डायमेन्शन मधला फिजिकल क्वांटिटी बघितल्या. फिजिकल क्वांटिटी मध्ये दोन टाईप पडते, एक फंडामेंटल क्वांटिटी आणि त्याच्यातली फंडामेंटल क्वांटिटी इंडिपेंडंट क्वांटिटी, बेस क्वांटिटी, ओनली हॅज सिम्बॉल्स. ते फक्त सिम्बॉल्स असतात. आणि त्या फिक्स क्वांटिटी एक म्हणजे त्याच्यामध्ये लेंथ मास टाइम टेम्परेचर करंट ल्युमिनस इंटेन्सिटी अमाऊंट ऑफ सबस्टन्स. ही झाली आपलं फंडामेंटल क्वांटिटी. आता याच्यानंतर बघणार आपण डिराइव्हड क्वांटिटी. बघा डिराइव्हड क्वांटिटी. आता बघू आपण डिराइव्हड
क्वांटिटी. बरोबर. डिराइव्ड क्वांटिटी. डिराइव्ड क्वांटिटी म्हणजे काय? ती डिपेंड क्वांटिटी आहे. डज नॉट डिपेंड ऑन अदर फिजिकल क्वांटिटी किंवा अदर फंडामेंटल क्वांटिटीज. बघा, डिपेंड क्वांटिटी. बरोबर. ती आणि दुसरा पॉइंट, डज नॉट डिपेंड्स ऑन अदर फंडामेंटल क्वांटिटी. बरोबर. डज नॉट डिपेंड ऑन अ, आणि ही दॅट इज द अनलिमिटेड, म्हणजे ते तरी फिक्स होत्या, 7च क्वांटिटी होत्या त्या फंडामेंटल. आता डिराइव्ड क्वांटिटी अनलिमिटेड असतात. आता जसं एक्झाम्पल जर का घेतला आपण, एक्झाम्पल फोर्स जर का घेतला, फोर्स काय? मास इंटू एक्सेलरेशन. मास इंटू एक्सेलरेशन. बरोबर. त्याच्यानंतर दुसरं स्पीड, डिस्टन्स अपॉन टाइम. बरोबर. म्हणजे ह्या फिक्स क्वांटिटी, डिस्टन्स अपॉन टाइम. त्याच्यानंतर तिसरी वेलोसिटी. एक्सेलरेशन अपॉन टाइम. एक्सेलरेशन अपॉन टाइम. बरोबर. हे आता याच्यावर इम्पल्सचा फॉर्म्युला आहे, लगेच असे काही अनेक फॉर्म्युले आहेत की जे डिराइव्ड क्वांटिटी मध्ये येतात. अनलिमिटेड आहेत ना, किती फॉर्म्युले आहेत किती म्हणजे डिराइव्ड क्वांटिटी मध्ये येतात. आणि फंडामेंटल क्वांटिटी म्हणजे त्याच्यामध्ये 7 होते, लेंथ, मास, टाइम, टेम्परेचर, अमाऊंट ऑफ सबस्टन्स, ल्युमिनस इंटेन्सिटी, करंट. बरोबर. ह्या 7 होत्या. ही आपली डिराइव्ड क्वांटिटी होती. बरोबर. डिराइव्ड क्वांटिटी हा म्हणजे ना फिजिकल क्वांटिटी एक कॉम्बो असतो. बरोबर. फिजिकल क्वांटिटीचा एक कॉम्बो असतो डिराइव्ड क्वांटिटी म्हणजे. बघा मित्रांनो, आपण हे शिकलो फिजिकल क्वांटिटी, फंडामेंटल क्वांटिटी आणि डिराइव्ड क्वांटिटी. हा आपला 5-7 मिनिटाचा जो असेल तो. तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल नक्की लाईक करा, शेअर करा. आपला नेक्स्ट लेक्चर मध्ये आपण नक्की युनिट अँड डायमेन्शन मधला डायमेन्शन शिकू की डायमेन्शन कसे काढतात, या फॉर्म्युलाचे डायमेन्शन कसे, याचे डायमेन्शन कसे, आपण ते पुढच्या लेक्चर मध्ये नक्की शिकू. थँक्यू. आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा.